सी किती कमाल पेंटिंग आहे ना. हे पिंट्या दादानी लंडन वरून आणलंय. इट इज ब्युटिफुल. अँड यू नो व्हॉट, ती जी पेंटिंग आहे ना ती तर यु नो रो व्हॉट्स रॉंग? तू इतकं टेन्स करस. ओ माय गॉड, यू आर लिटरली स्वेटिंग. रो अगं मला खूप टेन्शन आलंय. कम ऑन, दॅट्स नॉट ट्रू राईट? हो, आता टेन्शन घ्यायचे दिवस गेले. आता सगळं छान होणार आहे. आय एम रिअली हॅपी रो. आज फायनली आपल्या फॅमिलीज एकमेकांना भेटल्या. आय एम सो हॅपी अँड सो एक्साइटेड. यू नो व्हॉट, आय हॅव अ फीलिंग. आता ना, आता सगळ्या गोष्टी खूप छान होणार आहेत. अगदी मला जशा हव्यात तशा होणार आहेत. आणि बघ तू, आज पिंट्या दादा आपल्या लग्नाची डेट नक्कीच ठरवेल. आय एम सो एक्साइटेड. लग्नाची डेट? हॅलो, आणि तू टेन्शन घेतोस. इथे टेन्शन मला घ्यायला पाहिजे. किती काय काय गोष्टी करायच्या. ओ माय गॉड, प्लॅनिंग करायचंय, लिस्ट करायची, शॉपिंग करायचंय. ओ माय गॉड, मी आधीच सांगून ठेवते रो, आपण कोऑर्डिनेटेड आउटफिट्स घालायचे. यू आर वेअरिंग पिंक अँड आय एम वेअरिंग येलो. नॉट हॅपनिंग. मॅचिंग आउटफिट्सच असले पाहिजेत. आणि वेडिंग, थीम वेडिंग असणार. डेस्टिनेशन वेडिंग. ए बीच और माउंटेन्स. पण त्याआधी आपल्याला प्लॅनर्स बुक करावे लागतील ना, कारण ऐन वेळेला ना चांगले चांगले प्लॅनर्स बुक होतात ऑलरेडी. ओ माय गॉड, खूप प्लॅनिंग करायचंय जो. आणि आपल्या हनीमूनचं काय ठरवायचं? म्हणजे माझं तसं ठरलंय, हनीमून इन स्वित्झर्लंड. येस, वी आर गोइंग टू स्वित्झर्लंड. येस, हनीमून इन स्वित्झर्लंड. ओ माय गॉड, आय एम सो एक्साइटेड. खूप तयारी करायची आहे यार. सो एक्साइटेड. अँड यू नो रो, ओके ठीक आहे. पॅरिस, लंडन, ओके ओके ठीक आहे. महाबळेश्वर. ठीक आहात ना तुम्ही? मी जाऊ का आता? हो थांबा, बोलायचं ना आपल्याला अजून. आहेस का अजून? हे बघा, तुम्ही एकतर शिंका किंवा बोला. हे बघा, एकतर शिंकाना माझ्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. बटन दाबला की आली आणि बटन दाबला की गेली. ते येत आहेत, त्याला मी काय करू आता? ओके ओके ओके, ॲग्रीड. पण मग तुम्ही हवं तेवढं आधी शिंकून घ्या आणि मग बोला. काय होतंय, तुम्ही शिंकता शिंकता बोलताय ना, त्यामुळे बोलण्यातला रिदम जातोय. रिदम साठी मी काय गाणं गाते का? आणि शिंकांचं काय मीटर असतं? 1 2 3 4 आता आली, मग आली, कशी येईल, मग येईल. नाही, हा मीटर तुमचा करेक्ट होता. तशी धूळ नाहीये आमच्या घरात. नाही, पण मी ओरडतो सगळ्यांना. स्वच्छता ही महत्वाचीच. सतत सतत लोकांना ओरडायचं का असतं तुम्हाला? हे बघा, कुणालाही ओरडू नका. मला स्ट्रेस झाला की शिंका येतात. काय बघताय तुम्ही? स्ट्रेसमुळे तुम्हाला शिंका येतात? वेगळं काय? हे पहिल्यांदाच बघतोय मी. म्हणजे स्ट्रेस आणि शिंकेचं कॉम्बिनेशन. पण मला सांगा, खरंच स्ट्रेसमुळे शिंका येतात? स्ट्रेसमुळे शिंकांचं प्रमाण वाढू शकतं. हिस्टामाइन बरोबर ना हार्मोन्स आणि रसायनांचं प्रमाण वाढत जातं आणि लोकांना शिंका येतात. कळलं तुम्हाला? तुम्हाला कळलं ना, मग झालं. हे काय? नेझल स्प्रे. तुमचा नेझल स्प्रे तुम्ही मला का देताय? अहो, देत नाहीये, दाखवतोय. हे बघा, तुम्ही असं दवाखाना म्हणून कशाला फिरत असता हो दिवस रात्र? प्रकृतीसाठी. आता पण बघा, तुम्हाला अचानक आल्या ना शिंका. त्या अचानक आलेल्या शिंका नाहीयेत, त्या स्ट्रेसमुळे आल्यात आणि तो स्ट्रेस तुम्ही दिलायत मला. का तुम्हाला मुद्दामून स्ट्रेस देतोय का? हा नेझल स्प्रे मी बरोबर ठेवतो, कारण मला धुळीची ॲलर्जी आहे. मला सुद्धा मधनं शिंका येतात आणि हे नेझल स्प्रे घेतला की त्या बऱ्या होतात. मुळात तुमच्यासारखं ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी औषधं मी घेत नसते. माझा स्ट्रेस गेला की माझ्या शिंका जाते. तुम्ही मला जायला सांगताय का? तुमच्या घरातून तुम्हालाच कसं जायला सांगू? मीच जाते ना. सॉरी.
वीण दोघातली तुटेना वीण दोघातली तुटेना म्हणजे सगळं तुम्हीच करताय ना? पोलीस तुम्हीच बोलवता, गुन्हा तुम्हीच दाखल करता, नावात घोळ झाला असं तुम्हीच सांगता, एक स्प्रे दुसऱ्या स्प्रेवर काय बघता? काय चाललंय या माणसाचं? काय मी आता मनापासून माफी मागितली ना. ओ माझा नाही हा विश्वास तुमच्यावर. का? का म्हणजे इतके दिवस तुम्ही वेगळे वागताय, असा कसा विश्वास ठेवायचा अचानक? बरं ठीक आहे, माझ्यावर नका ठेवू विश्वास, पण भावा बहिणीच्या प्रेमावर तर विश्वास आहे. तुमचं जितकं प्रेम तुमच्या भावावर आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझं माझ्या बहिणीवर आहे, आणि ती दुखावेल असं मी कधीच काही करणार. एक मिनिट, काय तुम्ही कसं ठरवलं तुमचं जेवढं तुमच्या बहिणीवर प्रेम आहे त्यापेक्षा कमी प्रेम आहे माझं माझ्या भावावर? अहो लगेच भांडताय काय? एक अंदाज तर बांधू शकतो ना मी. चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचा. मुळात तुम्हीच ठरवणार आहात का तुमचं जेवढं तुमच्या बहिणीवर प्रेम आहे त्यापेक्षा कसं कमी प्रेम माझं माझ्या भावावर आहे वगैरे? एक मिनिट, ते खरंच आहे. जगातल्या कुठल्याही भावाचं त्याच्या बहिणीवरती नसेल ना इतकं प्रेम माझं माझ्या बहिणीवरती आहे. हवं तर तुम्ही परीक्षा घेऊ शकता. मला नाही तुमची कुठली परीक्षा घ्यायची. नाही घ्या ना, हवं तर मी आत्ता सिद्ध करून दाखवू शकतो. माझ्या बहिणीसाठी मी स्वतःचा जीवही देऊ शकतो. देऊ 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 अजिबात नको. तुमचा जीव तुमच्याचकडे ठेवा, अजून एक निमित्त मिळेल पोलिसांना बोलवायला. मुळात तुमचा जीव आमच्या कामाचाच नाहीये, त्यामुळे तो तुम्हाला लखला. मी रिक्वेस्ट करते, एकच करा आमच्यासाठी. माझी आई, माझे बाबा, माझी बहीण आणि माझा भाऊ यांना त्रास देऊ नका.